जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। भारतीय संविधान दिनाच्या विविधतेतील ऐक्य आणि समानतेच्या संदेशाला साजेशा पद्धतीने देवळा नाशिक येथील हर्षल फाउंडेशनच्या वतीने परभणी जिल्ह्यातील तालुका पालम येथे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी भव्य शिलाई मशीन वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं व स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल घडवणं हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता। कार्यक्रमांतर्गत उद्योग क्षेत्रात पुढे येण्याची इच्छा असणाऱ्या अनेक महिलांना शिलाई मशीन देण्यात आल्या। यामुळे महिलांना रोजगार मिळून त्यांची आर्थिक क्षमता वाढेल, मुलांच्या शिक्षणाला हातभार लागेल, तसेच घरगुती खर्चातही मदत होईल असा संस्थेचा उद्देश आहे। या उपक्रमासाठी हर्षल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री संजय हरी गायकवाड, सचिव कुमारी सृष्टी गायकवाड, शिलाताई सूर्यवंशी मॅडम, सौ राजश्री उफाडे मॅडम यांचं मोलाचं योगदान राहिलं। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर उपस्थित होते। माननीय चंद्रकांत गायकवाड सरपंच, माननीय माणिक गायकवाड सरपंच ऐनवाडी, माननीय माजी सरपंच कौरव मोरताटे, माननीय मरिबा हाती आंबिरे, पोलीस पाटील, माननीय धोंडीराम गायकवाड, श्री शंकर सूर्यवंशी मॅडम, परिबन पठाण, माननीय सोपान जायभाय आदी मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष ऊर्जा प्राप्त झाली। संस्थेचे अध्यक्ष श्री संजय हरी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूर्यवंशी मॅडम व उफाडे मॅडम यांच्या अथक परिश्रमांमुळे हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला। स्थानिक पातळीवर या उपक्रमाचं मोठं कौतुक होत असून अनेक महिलांनी या संधीचा लाभ घेतला। भारतीय संविधान दिनासारख्या राष्ट्रीय दिनी आयोजित हा उपक्रम महिला स्वावलंबनाचं सशक्त उदाहरण ठरतात। समाजात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम निश्चितच उल्लेखनीय ठरणार। सत्यमुख प्रतिनिधी संजय गायकवाड, नाशिक। विविध उपक्रमाचा एक भाग म्हणून महिला सबलीकरण आणि महिलेला सबलीकरण सबल करायचं आहे, तर महिलांचं उत्पन्न जे आहे आर्थिक उत्पन्न हे वाढीसाठी शासन वेगवेगळ्या स्तरावर काम करीत असतं। जसं दुभती जनावरं, शेळ्या मेंढ्या, शिलाई मशीन, त्यापैकी हर्षल फाउंडेशन देवळा नाशिक यांच्या वतीनं या ठिकाणी शिलाई मशीनचा वितरण सोहळा जयशिला सूर्यवंशी मॅडम यांच्या प्रोत्साहनाने, त्याचबरोबर त्यांचे जे साथी आहेत जयश्री उफाडीजी, आप पठाण, परवीन पठाण आणि त्यांची टीम, या सर्व टीमला मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो की त्यांचं हे सामाजिक कार्य खूप उज्ज्वल हो। आज भारतीय संविधान पूर्ण झालेला दिवस म्हणजेच 26 नोव्हेंबर या शुभ दिवशी आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्व उपस्थितांचं मी या फाउंडेशनच्या वतीनं, या टीमच्या वतीनं शब्दस्मरणाने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो। जय हिंद, जय हिंद। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।